बातमी तामिळनाडूत नाही, कारण तामिळनाडूमध्ये सत्तेचा सस्पेन्स संपलाय। थलपती जोसेफ विजय यांनी बहुमत गाठलंय। त्यांनी थोड्याच वेळापूर्वी तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला। दाव्यांच्या मदतीने TVK हा विजय यांचा पक्ष सत्ता स्थापन करणार आहे। या निमित्ताने तामिळनाडूच्या राजकारणात प्रथमच आघाडी सरकार बनणार आहे। तामिळनाडूतलं सत्तासूत्र कसं आहे ते एकदा समजून घ्या। जोसेफ विजय सरकारची आघाडी ही 120 आमदारांची आहे। यात TVK कडे 107 आमदारांचं आज पाठबळ आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। VCK चे 4 आमदारही विजय यांच्या सोबत आहेत। भाकप म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष याचे 2 आमदार आणि माकप म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 2 आमदारही या आघाडीमध्ये सहभागी होतील। समर्थनाच्या बदल्यात या सगळ्यांना मंत्रिपदाचं वाटप केलं जाईल असा शब्द देण्यात आलेला आहे। त्यानुसार काँग्रेसला 3 मंत्रिपदं मिळतील। VCK, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना प्रत्येकी 1 मंत्रिपद त्यांनी दिलेल्या समर्थनाच्या बदल्यात मिळू शकतं आणि या पलीकडे जाऊन तामिळनाडूमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनू शकतात असाही अंदाज व्यक्त केला जातोय।